आझाद मैदान परिसरात पावसाची हजेरी, डोक्यावर ताडपत्री घेत पावसापासून बचाव. पावसातही मराठा आंदोलकांचा उत्साह काय. मुंबई महानगरपालिकेसमोर मराठा आंदोलकांची गर्दी. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा. ओबीसीतून आरक्षणाच्या मागणीवर आंदोलक ठाम. सीएसएमटी स्थानकात मराठा आंदोलकांची गर्दी. ओबीसी आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यातील विविध भागातून आंदोलक मुंबईत दाखल. वाशी रेल्वे स्थानकावर मराठा आंदोलकांची गर्दी. आंदोलनात सहभागी होण्यासाठी आंदोलक मुंबईकडे रवाना. ओबीसीतूनच आरक्षण हवं, आंदोलकांची भूमिका. उदयनराजे शिवेंद्रराजे भोसले यांनी उपोषणाला बसायला हवं, पण ते भाजपच्या दबावाखाली आहेत. हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. संजय राऊतांचा हल्ला. मराठ्यांना कधी अस्पृश्यतेची वागणूक मिळाली नाही. मराठा समाज जातीनं मागास नाही. ईडब्ल्यूएस आरक्षण खरं मराठ्यांचं आरक्षण. मंत्री चंद्रकांत पाटील यांचं वक्तव्य. मराठा आरक्षण उपसमितीची आज पुन्हा बैठक. काल विखेंनी फडणवीसांची भेट घेतल्यानंतर आजच्या बैठकीत काय निर्णय होणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावच्या दौऱ्यावर. गणेशोत्सवानिमित्त शिंदे सहकुटुंब 2 दिवस दरेगावी मुक्कामी असणार. मुंबईत जरांगेंचं आंदोलन सुरू असताना शिंदे गावी गेल्यामुळे चर्चांना उधाण. एकनाथ शिंदे दरेगावात यज्ञ करण्यासाठी जाऊन बसलेत. शिंदेंनी दरेगावात स्वतःला कोंडून घेतले. खासदार संजय राऊत यांचं वक्तव्य. मनोज जरांगेंच्या आमरण उपोषणाचा 3रा दिवस. जरांगे बेमुदत आंदोलनावर ठाम. राज्य सरकारच्या भूमिकेकडे लक्ष. राजेश टोपे आज शरद पवारांना भेटण्याची शक्यता. राजेश टोपे मराठा आरक्षणावर पवारांसोबत चर्चा करणार. राजेश टोपेंनी शरद पवारांकडे वेळ मागितली. सूत्रांची माहिती. तर शरद पवार जरांगेंना भेटणार का याकडे लक्ष. सरकारच्या प्रतिनिधींची जरांगेंसोबत पहिल्या फेरीची चर्चा. मात्र मराठा कुणबी एकच असा जीआर काढा. मराठवाड्यातील मराठा सरसकट कुणबी घोषित करा. जरांगेंची शिंदे समितीकडे मागणी. जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार खासदारांनी ओबीसी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर करावी, अन्यथा ओबीसी समाज तुमच्यावर बहिष्कार घालेल. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचा इशारा. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपच्या सर्वाधिक जागा निवडून येतील यासाठी प्रयत्न करा. भाजपची कामगिरी विधानसभेप्रमाणे असायला हवी. अमित शहांच्या भाजप नेत्यांना सूचना. राज ठाकरे मुंबईतील गणेश मंडळांना भेटी देणार. दर्शनाची सुरुवात माटुंग्याच्या जीएसबी मंडळापासून होणार. राज्यभरात आज 5 दिवसांच्या बाप्पाला निरोप. अनेक ठिकाणी कृत्रिम तलावांची सोय. नागपुरात कोणत्याही तलावात किंवा नदीत विसर्जन करता येणार नाही. सातारा शहर पोलिसांवर पुण्याच्या शिक्रापूरमध्ये आरोपीकडून हल्ला. चोरीच्या प्रकरणातील आरोपीला अटक करण्यासाठी गेले असतानाचा प्रकार. हल्लेखोर आरोपी लखन भोसलेचा पोलिसांकडून एन्काउंटर. अभिनेत्री प्रिया मराठेचं निधन. प्रियाची कॅन्सरशी झुंज अपयशी. वयाच्या 38व्या वर्षी प्रियानं घेतला अखेरचा श्वास. 24 तासात 17 जिल्ह्यात मुसळधार पाऊस. 10,50,000 हेक्टरवरील पिकांचं पावसामुळे नुकसान. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक 11 मिलीमीटर पावसाची नोंद. पंतप्रधान मोदी 7 वर्षांनी चीनच्या दौऱ्यावर. पंतप्रधान मोदी आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची बैठकीत महत्त्वाच्या विषयांवर चर्चा.